केंद्र व राज्य सरकारनं शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीनं मंजूर कराव्यात या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना तालुका प्रमुख दत्ता पवार व उपतालुका प्रमुख निवास कदम यांनी केलं। यावेळी बोलताना दत्ता पवार म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा असला तरी त्याला शेतीमालाला योग्य दर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। खत, मशागत, औषध फवारणी आदी शेतीसाठी लागणाऱ्या सर्वच खर्चात मोठी वाढ झाली आहे। शेतकऱ्यांचा आर्थिक कंबरड मोडलाय। सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असून भांडवलदारांचं हित जपण्याचं काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मोठ्या उद्योगपतींना कर्जमाफी दिली जाते, मात्र शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळत नाही, त्यामुळे शासनानं शेतकऱ्यांच्या मागण्यांचा तात्काळ विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली। आंदोलनादरम्यान तहसीलदारांना विविध मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। शासनानं निवेदनातील मागण्यांवर त्वरित निर्णय न घेतल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही आंदोलकांनी दिला। यावेळी माजी संपर्क प्रमुख यशवंत पाटील, उपतालुका प्रमुख निवास कदम, योगेश कुलकर्णी, जयसिंग डाकवे, हेमंत पाटील, प्रवीण पाटील, लक्ष्मण बेडसे, बापू लाळे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। शेतकरी मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील, कॉम्रेड भाई, भारत पाटील, राजाराम मगदूम, पंचायत समिती सदस्य डॉक्टर धनश्री पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। तर केंद्र सरकार, राज्य शासन हे शेतकऱ्यांचा पिकाला हमीभाव देत नाही किंवा शेतकऱ्यांचे पीक विमा कर्ज असू दे किंवा ज्यांनी ह्या सरकार यायच्या अगोदर शेतकऱ्यांना कर्जमाफी, संपूर्ण कर्जमाफी देतो म्हटली, ती सुद्धा त्यांनी दिलेली नाही। आणि याच्या निषेधार्थ आम्ही आज हे उपोषण केलेलं आहे। तरीसुद्धा हे केंद्र शासन फक्त सांगताना सांगते की आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, पण शेतकऱ्यांच्या बरोबर केंद्र सरकारही नाही आणि राज्य सरकारही नाही। बघ, कोणतंही पीक असू दे, आज तुम्ही बाजार भावाप्रमाणे घ्यायला गेला, आज कांद्याचा दर घ्या, कांद्याचा दर आज 50 पैसे किलोनं कांदा बाजार समिती विकला जातो आणि तोच व्यापाऱ्यांच्याकडं मला वाटतं 25 रुपये किलोनं कांदा व्यापारी विकले जातात। तर अशा या निषेधार्थ आम्ही शिवसेना शाहूवाडी तालुक्याच्या वतीनं या सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही आंदोलन घेतलेलं आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।